यानंतर लाडक्या बहिणींसंदर्भातली आताची मोठी बातमी आहे। लाडक्या बहिणीची संख्या आणखी कमी होणार आहे आणि याचं कारण लाडक्या बहिणीचं वार्षिक उत्पन्न किती आहे याबाबत प्राप्तिकर विभाग पडताळणी करून राज्य सरकारला अहवाल देणार आहे। या अहवालानंतर येत्या काळात या योजनेतील अपात्रांची संख्या वाढून एकूण लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। आता अपात्रांची संख्या वाढून लाभार्थी कमी होणार आहेत। लाडकी बहिणीची संख्या त्यामुळे आणखी घटणार असल्याचं कळत आहे। लाडक्या बहिणींचं वार्षिक उत्पन्न किती आहे याबाबत प्राप्तिकर विभाग आता पडताळणी करणार आहे आणि याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे आणि या अहवालानंतर येत्या काळात या योजनेतील अपात्रांची संख्या वाढणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून। जुई, काय अधिक माहिती या संदर्भात? लाडक्या बहिणींची संख्या आणखी घटण्याची शक्यता? अगदीच आपण पाहतोय दीपाली की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यामधल्या लाभार्थ्यांची संख्या ही अधिकच घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र आता जर आपण पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे आणि हा कार्यक्रम सुरू असल्याने अंतिम निर्णय अजूनही घेतलेला नाही। साधारण या निवडणुका संपल्यानंतर प्राप्तिकर विभागाच्या अहवालाच्या आधारे हा निर्णय जो आहे तो घेण्यात येणार आहे। या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी केली जाऊ शकते। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही माहिती सरकारसाठी एक गेम चेंजर योजना ठरली आहे। मात्र आता अपात्र लाभार्थ्यांची संख्या तपासण्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या बहुप्रतीक्षित आपण जर पाहिलं तर मग सविस्तर अहवाल राज्य सरकारला देण्याची शक्यता आहे। परंतु या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका झाल्यानंतर त्यामुळे या अहवालानंतर नेमक्या किती महिला अधिक घटतील ज्या लाभार्थी आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण का यावरून देखील विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची शक्यता आहे। निश्चितच जुई, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।